नमस्कार. एरिक फ्रॉम या विचारवंताच्या विचाराचा आपण परिचय करून घेतोय. मागच्या 2 भागांमध्ये आपण पहिल्यांदा एरिक फ्रॉम यांचं जीवनचरित्र आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची ग्रंथसंपदा समजावून घेतली. त्यानंतरच्या भागात आपण एरिक फ्रॉम यांनी मनुष्यविषयक ज्या काही मूलभूत संकल्पना मांडलेल्या आहेत त्याचा आढावा घेतला. आणि आज आपण एरिक फ्रॉम यांनी मानवी इतिहासामध्ये आणि विशेषतः आधुनिक समाजामध्ये मानवी स्वातंत्र्याचा विकास कसा झाला आणि मुख्य म्हणजे आधुनिक काळात म्हणजे गेल्या 2 शतकांमध्ये या स्वातंत्र्यापासून पलायन करण्याच्या यंत्रणा कशा निर्माण झाल्या याबद्दल एरिक फ्रॉम यांनी काय मांडले याचा आढावा घेणार आहोत. एरिक फ्रॉम असं म्हणतात की मानवी इतिहास म्हणजे माणसाच्या व्यक्तित्वीकरणाचा इतिहास आहे. कारण त्याने आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला सांगितलं की मानवी स्वातंत्र्य हे अस्तित्वजन्य एका समस्येमधून किंवा त्याच्याशी अस्तित्वजन्य एक समस्या निगडीत आहे. म्हणजे माणसाच्या माणूसपणाची सुरुवातच ही मुळी निसर्गापासून जो तो तुटतो, निसर्गामधली निश्चितता ही त्यागली जाते, अपरिहार्यपणे त्याचा त्याग होतो आणि अनिश्चित असं माणूसपण साकारण्यासाठी मनुष्य जेव्हा स्वतंत्र होतो तिथेच माणसाचं मानवी अस्तित्व किंवा त्याच्या अस्तित्वाचा मानवीपणा आणि त्याचं स्वातंत्र्य या दोन्हीचा एकत्रितच उगम होतो किंवा एकत्रित सुरुवात होते. त्याच्या पुढे जात एरिक फ्रॉम आपल्याला असं सांगतात की मानवी इतिहासामध्ये आपल्याला असं दिसेल की माणसाच्या व्यक्तित्वीकरणाची प्रक्रिया ही अधिक प्रगल्भ आणि उत्क्रांत होत गेलेली आहे. किंबहुना माणसाचा इतिहास म्हणजे ही माणसाच्या स्वातंत्र्याची किंवा माणसाच्या व्यक्तित्वीकरणाचीच प्रक्रिया आहे. या सगळ्या इतिहासाच्या सखोल अभ्यासामध्ये जाण्याचं आपल्याला आता कारण नाही. कारण आपल्या ज्या आधुनिक समाजावरती आणि विशेषतः दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 20व्या शतकामध्ये जे फॅसिझमसारख्या व्यवस्था आल्या त्याच्यामध्ये या स्वातंत्र्यापासून लोकांनी पलायन का केलं याचा आढावा घ्यायचा असल्यामुळे या इतिहासाच्या खोलात आता आपण जाणार नाही. आपण सुरुवात करूया मध्ययुगापासून. एरिक फ्रॉम असं सांगतात की मध्ययुगातला समाज कसा होता की मध्ययुगातल्या समाजामध्ये एक धार्मिक संस्था म्हणजे युरोपाच्या संदर्भात, अर्थात त्यांनी युरोपच्या संदर्भात मुख्यतः लिहिलेलं असल्यामुळे आपण चर्चच्या संदर्भाने बोलू. चर्च ही एक अशी धार्मिक संस्था होती की जिचं माणसाच्या संपूर्ण ऐहिक सामाजिक जीवनावरती नियंत्रण होतं. अनेक बाबतीत तर सरळ प्रभुत्व होतं. राजेशाही सत्ता होती, त्यांचंही नियंत्रण होतं. म्हणजे अशा दुहेरी सत्तांमध्ये माणसांचं सर्व ऐहिक जीवन हे विभागलं गेलेलं होतं. म्हणजे माणसाने काय खावं, माणसाचं सामाजिक स्थान काय, माणसाने विवाह कसा करावा, माणसाने काय शिकावं काय शिकू नये, व्यवसाय कुठला करावा, हे सगळं त्याच्या जन्मावरून ठरत होतं किंवा माणसाचं सर्व ऐहिक जीवन त्याच्या जन्मावरूनच ठरेल अशी व्यवस्था नक्कीच तिथं होती. फक्त भारताइतका बंदिस्तपणा हा त्यामध्ये नव्हता. म्हणजे मध्ययुगीन समाजामध्ये इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर मॅन्स वर्थ डिपेंडेंट एंटायरली अपॉन हिज बर्थ यापासून अर्थातच हळूहळू मुक्ती मिळत गेली. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा चर्च या संस्थेचं जे मुख्य त्याचा जो गाभा आहे, ज्याच्या आधारावरती ही चर्चची सगळी सत्ता निर्माण होते ती धार्मिक श्रद्धा म्हणजे बायबल. त्या बायबलमधल्या सत्यांना शास्त्रीय शोधांनी आव्हान दिलं गेलं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, हे अशा प्रकारचे शास्त्रीय शोध लागायला लागले. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी सपाट नाही हे समजू लागलं. आकाशामधले जे तारे आहेत तो म्हणजे स्वर्ग नाही, ते आपल्यासारखेच ग्रह आणि तारे आहेत, त्यांच्याही काही गती आहेत आणि त्या गती आपल्याला कळू शकतात. अशा प्रकारचे विविध शोध आकाशस्थ तारे असतील किंवा आपल्या पृथ्वीवरचे जे काही जीवनाचे अनुभव आहेत, जे भौतिक जीवन आहे त्याच्यामध्ये लागायला लागले. आणि त्याच्यामधून असं लक्षात यायला लागलं की आपण जे धार्मिक पुस्तक आपल्या सर्व विश्वासांचा गाभा किंवा केंद्रबिंदू म्हणून मानतो आणि जी धर्मसंस्था त्याच्या भोवती निर्माण झालेली आहे त्यातली विधानं ही पूर्ण सत्य नाहीत. एक पहिलं आव्हान मिळालं. दुसरं आव्हान, नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालं. त्याच्यामधून या शास्त्रीय शोधांच्या आधारे माणसांचं ऐहिक जीवन बदलू लागलं. त्याच्यामधून नवीन उत्पादन, यंत्रोत्पादन त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. नव्या खंडांचा, आता अमेरिकासारख्या तर नव्या एका खंडाचा शोध लागला. या सगळ्यामधून चर्चचा जो अधिकार आहे त्या चर्चच्या अधिकाराला एक आव्हान दिलं गेलं आणि त्याच्यामधून व्यक्ती
ही जन्मतः स्वतंत्र आहे. व्यक्तीचं स्थान, समाजातलं स्थान, तिचा व्यवसाय, तिचं शिक्षण, एकंदर तिचं सर्व ऐहिक जीवन हे तिच्या जन्मावरून ठरता कामा नये. तर जन्मजात प्रत्येक व्यक्तीला काही समान असे मानवी अधिकार असले पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आणि तत्त्वज्ञान हे युरोपमध्ये स्थापित होऊ लागलं. त्यांनी चर्चच्या तत्त्वज्ञानाला आव्हान दिलं. अनेक ठिकाणी संघर्षही झाले. निखळ अशा स्वतंत्र व्यक्तीचा, समान अधिकार आणि समान मूल्य असलेल्या अशा व्यक्तीचा जन्म हा या काळामध्ये झाला. या काळाचा एक परिणाम असा झाला की सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर व्यक्ती स्वतंत्र झाली आहे खरं, परंतु त्याबरोबर दुसरी एक गोष्ट घडली. ही व्यक्ती स्वतंत्र म्हणून जेव्हा जन्माला आली त्याच वेळेला तिच्या जीवनातली एक परंपरागत सुरक्षितता ही गेली. म्हणजे त्या व्यक्तीला आपण नेमका व्यवसाय काय करावा, आपण उद्योग काय करावा, याविषयीची एक निश्चित सुरक्षित अशी भूमिका किंवा एक स्थान होतं मध्ययुगीन समाजामध्ये. ते तिचं गेलं. त्याच्यामध्ये एक अनिश्चितता निर्माण झाली, असुरक्षितता निर्माण झाली. म्हणजेच एका बाजूला व्यक्तीला स्वातंत्र्य मिळत असताना, जन्मजात स्वतंत्र व्यक्ती म्हणून कोणाच्याही नियंत्रणाशिवाय ती जगू शकते अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असताना, दुसऱ्या बाजूला आपलं या समाजातलं निश्चित स्थान आता गेलेलं आहे असा सुद्धा अनुभव आला. आणि म्हणून स्वतंत्र व्यक्ती म्हणून निर्माण होणं आणि ते होत असतानाची जी प्रक्रिया होती ती एका मोठ्या नव्या असुरक्षिततेने ग्रासलेली अशी होती. म्हणजे चर्चच्या विरुद्धचा संघर्ष हा जरी रास्त, योग्य आणि वाजवी असला तरी सुद्धा या सुरक्षिततेचा ऱ्हास किंवा ही सुरक्षितता गमावणं ही सुद्धा समांतर प्रक्रिया त्याच वेळेला घडत होती. आता त्याचं महत्त्व काय, त्याचा संदर्भ काय हे आता आपण पुढे बघू. त्याच वेळेला मध्ययुगीन समाजामध्ये युरोपमधल्या एक दुसरी धार्मिक प्रक्रिया झाली आणि ती म्हणजे धार्मिक चळवळ झाली आणि ती म्हणजे प्रॉटेस्टंटिझमचा उदय. प्रॉटेस्टंटिझम म्हणजे आपल्याला माहिती आहे की कॅथॉलिक चर्च, ज्या चर्चला कॅथॉलिक चर्च म्हणून ओळखलं जातं, की ज्या चर्चमध्ये पोप हा सर्व ख्रिश्चनांच्या धर्मसंस्थेचा प्रमुख आहे. ख्राइस्ट नंतर, जीसस ख्राइस्ट नंतर या पृथ्वीवरती सर्व मानवांना, सर्व ख्रिश्चन समुदायांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आणि भूमिका या पोपची आहे. पोप आणि चर्च हे मनुष्य आणि देव याच्यामधला अत्यंत आवश्यक असा मध्यस्थ आहे. त्याच्या मार्गदर्शनाची मनुष्याला नितांत गरज आहे असं मानलं गेलं. प्रॉटेस्टंटिझम या जॉन केल्विन आणि मार्टिन ल्यूथर आणि इतर काही स्वाइंगली वगैरे अशा काही धर्मसुधारकांच्या मतानुसार त्यांनी जे काही बंड केलं, एक बंडाचं निशाण उभं केलं, एक पर्यायी अशी प्रकारची भूमिका ख्रिश्चॅनिटीबद्दलची मांडली. आणि त्यामध्ये त्याने असं सांगितलं की जीसस आणि देव यांच्यानंतर मनुष्य यामध्ये कुठल्याच मध्यस्थाची गरज नाही. म्हणजे मनुष्य हा देवाशी किंवा त्याचा मुलगा असलेल्या जीससशी हा अनुबंधित होऊ शकतो कुठल्याही मध्यस्थाशिवाय. त्याला जे बायबल आहे त्या बायबलचं मार्गदर्शन पुरेसं आहे, त्याचं वाचन पुरेसं आहे, त्याचं मनन पुरेसं आहे. ही भूमिका त्यांनी मांडली आणि एक प्रकारचं फारच मोठं, म्हणजे ज्याला आपण मिलिटरी, लष्करीसुद्धा ज्याचे फार मोठे, ज्याच्यातून लढाया वगैरे झाल्या, अशा प्रकारचा संघर्ष युरोपमध्ये या प्रोटेस्टंटिझमच्या निमित्तानं सुरू झाला आणि तो बराच काळ चालला. परंतु या सगळ्या संघर्षातल्या बाकीच्या मुद्द्यांकडे आपण आता लक्ष न देता आपण त्यातल्या महत्त्वाच्या एका स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या एका मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करू. आणि तो मुद्दा म्हणजे असा की केल्विन आणि ल्यूथर यांच्या मांडणीमध्ये आणि कॅथॉलिक आणि एकंदर पोप आणि चर्च यांच्या माध्यमातून येणारा जो धर्म आहे त्यांच्या मांडणीमध्ये एक मूलभूत फरक होता. पोपच्या स्थानाविषयीचा होता तो वेगळा, त्या व्यतिरिक्त. आणि तो फरक असा की मनुष्याची जी मुक्ती ही मनुष्य काय वर्तन करतो यावरती अवलंबून असत नाही, अशा प्रकारची एकंदर मांडणी केल्विन आणि मार्टिन ल्यूथर यांनी केली. म्हणजे असं लक्षात घ्या की चर्चची मांडणी अशी होती, म्हणजे परंपरागत कॅथॉलिक चर्चची मांडणी अशी आहे की तुम्हाला जर मुक्ती मिळवायची असेल, जे साल्वेशन ज्याला ते म्हणतात, तर ती मुक्ती मिळणं आणि तुम्ही स्वर्गात जाणं आणि इतरांनी नरकामध्ये जाणं, हे जे काय विभाजन न्यायदानाच्या दिवशी, शेवटच्या दिवशी जे होणार आहे, तर ते
कशाच्या आधारावरती होणार आहे? तर परंपरागत मांडणी अशी आहे की तुम्ही मनुष्य जे वर्तन करेल, माणसाचं जे चारित्र्य असेल, एकंदर त्यांनी केलेले व्यवहार असतील, ते चांगले आहेत, वाईट आहेत, धार्मिक आहेत, अधार्मिक आहेत, याच्यावरून ते ठरेल. परंतु केल्विन आणि ल्युथर यांनी केलेली मांडणी तशी नाही. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही आपल्याला मोक्ष मिळावा या भूमिकेतून काही कृती करायच्या आणि त्याचं ते तराजूमध्ये ठेवून देवानी तुम्हाला स्वर्ग किंवा नरकामध्ये पाठवायचं असं होण्याची शक्यता नाही. असा काही प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही स्वर्गात जाणार का नरकात जाणार, तुम्हाला साल्वेशन म्हणजे मुक्ती मिळणार का मिळणार नाही, हे आधीच म्हणजे प्रीडेस्टिन्ड आहे. हे आधीच ठरलेलं आहे. ते तुमच्या जन्माच्याही आधी ठरलेलं आहे. मग धर्माचं किंवा एकंदरच धार्मिक विश्वासाचं, देवाचं महत्त्व काय राहतं मग? तर ते असं सांगतात की सर्व काही देवाचंच आहे, सर्व देवाचंच राज्य आहे, या कल्पनेला तुम्ही शरण गेलं पाहिजे आणि तुम्ही या देवाच्या राज्याचा निरपेक्षपणे भाग झालं पाहिजे. म्हणजे मुक्ती मिळेल किंवा मिळणार नाही हा विषयच नाही. ती मिळणार असेल तर मिळेल, मिळणार असेल तर मिळणार नाही. तेव्हा तुम्ही स्वतःला बदलून की तुमचा हा जन्म, मानवाचा जन्म जो आहे हाच मुळामध्ये एक पापी मानव झाले, पापी प्राणी म्हणून झालेला आहे पृथ्वीवरती, कारण ॲडम आणि इवची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा अशा एका पापी प्राण्याने ईश्वराचं अधिराज्य, ईश्वराचं सार्वभौमत्व हे 100% निरपवादपणे, निरपेक्षपणे मान्य करून त्याला शरण जाणं आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे बदल्याची, म्हणजे ज्याला आपण विनिमयाची, की मी आता असं शरण जातोय, मी आता असा वागतोय, मी चॅरिटी करतोय, की मी लोकांची सेवा करतोय, लोकांना मदत करतोय, मी चारित्र्यवान आहे, मी प्रामाणिक आहे, मी चांगला आहे, म्हणून मला देवाने उपकृत करून आता देवाने मला मुक्ती द्यावी, अशी त्यांनी स्पष्ट मांडणी केली. आणि त्यांनी एका अर्थाने व्यक्तीला स्वतंत्र इच्छाधारी व्यक्ती म्हणून अस्तित्व नसलं पाहिजे किंवा तिच्या अस्तित्वाचा संबंधच येत नाही अशी भूमिका मांडून माणसाला निरपेक्षपणे ईश्वर, स्वतंत्र व्यक्ती म्हणून तुमचं असलेलं अस्तित्व नाकारून तुम्ही ईश्वराला शरण गेलं पाहिजे, ईश्वराचं राज्य निरपवादपणे मानलं पाहिजे अशी भूमिका मांडली. आता या दोन म्हणजे चर्चच्या विरोधामधल्या बंडाची ही भूमिका, भांडवलशाहीचा उदय होतो आहे, हा तो काळ आहे. आणि या काळामध्ये त्याच्यामुळे एका नव्या अर्थव्यवस्थेचा जन्म झाला. त्याच्याबद्दल एरिक फ्रॉम आपल्याला तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगतात. ते आपल्याला असं सांगतात की याच काळामध्ये भांडवलशाहीचा उदय झाला. अर्थात योगायोग नाही, या सगळ्या गोष्टी एकत्रित घडल्या आणि त्याचा एकमेकांशी संबंध आहे. व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा उदय आणि भांडवली नफा आणि संचयावरती आधारलेल्या बाजारपेठेचा आणि उद्योगांचा, व्यापाराचा उदय, हे दोन्ही समांतर चाललेले असे घटक होते. आता या दुसऱ्या म्हणजे बाजाराविषयी किंवा आर्थिक हा जो घटक आहे याच्याकडे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसेल की परंपरागत समाजामध्ये भले चर्चची सत्ता असेल, राजाची सत्ता असेल, त्याच्यामध्ये असलेली वैयक्तिक आर्थिक गरिबी असेल, परंतु सुरक्षा आहे, निश्चितता आहे. ती निश्चितता आणि सुरक्षा या बाजारपेठेच्या, बाजारपेठीय स्वातंत्र्यामध्ये लोप पावते. म्हणजेच मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की बाजारपेठेमध्ये एकदा तुम्ही उतरलात आणि स्वतंत्र अशा बाजारपेठांनीच, स्वतंत्र व्यक्तींनी चालवलेल्या, स्वतंत्र अशा आर्थिक एका तर्कशास्त्रावरती चालवलेल्या बाजारपेठेमध्ये परंपरागत कुठलीच मूल्य चालणार नाहीत. म्हणजे तुम्ही या बाजारपेठेच्या तर्कशास्त्राला एक सार्वभौम सत्ता म्हणून सामोरं गेलं पाहिजे, खरं म्हणजे शरण गेलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका निर्माण होते. म्हणजे तुम्ही तिथे चर्च गेलं, परंतु आता एक नवीन संस्था उदयाला आली, एक नवीन तर्कशास्त्र उदयाला आलं. ते तुम्हाला स्वातंत्र्य देत आहे परंतु सुरक्षा देत नाही आहे. आणि हे स्वातंत्र्य जे तुमचं आहे, हे स्वातंत्र्य अशा अटीवरती आहे की तुम्ही ते बाजारपेठेचं जे स्वातंत्र्य आहे ते 100% स्वीकारलं पाहिजे, तिला शरण गेलं पाहिजे. म्हणजेच एका वेळेला या 2 किंवा 3 प्रक्रिया समांतरपणे घडलेल्या आपल्याला दिसतात. मध्ययुगातल्या सामाजिक संस्थांमधली असली निश्चितता, सुरक्षितता जाणं, स्वतंत्र व्यक्ती म्हणून उदय होणं, दुसऱ्या बाजूला बाजारपेठेमध्ये स्वतंत्र व्यक्ती परंतु असुरक्षित म्हणून निर्माण होणं,
आणि तिसरीकडं धार्मिक क्षेत्रामध्ये सरळ सरळ माझ्या वर्तनाशी माझ्या साल्वेशनचा मुक्तीचा संबंध नाही. मी ईश्वराला एक क्षुद्र व्यक्ती म्हणून, एक क्षुद्र प्राणी म्हणून, कुठल्याही प्रकारच्या वर्तनामुळे काहीही घडणार नाही हे माहिती असून सुद्धा शरण द्यायला पाहिजे, असा तिसरा मुद्दा. या तिन्ही मुद्द्यांचा एकत्रित परिणाम एरिक फ्रॉम आपल्याला असं सांगतात की मानवी समाजामध्ये, युरोपीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आलं, परंतु ते स्वातंत्र्य हे अतिशय मोठं रिकामपण, अतिशय मोठी असुरक्षितता घेऊन आलं. तुम्हाला स्वातंत्र्य, तुम्हाला निगेटिव्ह स्वातंत्र्य, ज्याला एरिक फ्रॉम म्हणतात, की अभावात्मक स्वातंत्र्य म्हणजे बंधनांपासून मुक्ती, या अर्थाने हे मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. परंतु हे स्वातंत्र्य हे भावात्मक स्वातंत्र्य आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच या स्वातंत्र्यामध्ये एक सकारात्मक, उत्स्फूर्त अशा प्रकारची कृती करण्याचं आणि एक स्वतंत्र व्यक्तित्व विकास होण्याचं हे स्वातंत्र्य नाही आहे. अशा अर्थाने मनुष्य समाज, मानवी समाज, युरोपीय समाज हा अशा एका म्हणण्यापेक्षा दोन टोकांमध्ये फाटत गेलेला दिसतो. आणि म्हणून या समाजामध्ये स्वातंत्र्य हे एक ओझं बनण्याची शक्यता निर्माण झाली. आणि हे ओझं बनणं, हे स्वातंत्र्य एक ओझं बनलं तर त्याच्यापासून पलायन करणं ही एक अपरिहार्य अशी त्याची प्रतिक्रिया होते. आणि हे पलायन करण्याच्या विविध यंत्रणा निर्माण होतात, विविध पद्धती तयार होतात. मग एरिक फ्रॉम आपल्याला त्याच्याबद्दल सांगत जातात. म्हणजेच स्वातंत्र्याची, म्हणजे कमीत कमी आपण म्हणू एरिक फ्रॉम यांच्या मतानुसार काही बंधनांपासूनची मुक्ती या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झालं, परंतु ते भावात्मक नसल्यामुळे, म्हणजे ते साकारणार कसं, त्याचा आविष्कार कसा होणार याबाबतचा व्यक्तित्व विकास आणि व्यक्तित्व विकासाची सामाजिक परिस्थिती ही उपलब्ध नसल्यामुळे स्वातंत्र्य हे एक ओझं बनू लागलं. आणि हे ओझं बनलेलं स्वातंत्र्य, हे ओझं बाजूला टाकण्यासाठीच्या यंत्रणांबद्दल एरिक फ्रॉम काय सांगतात ते आता आपण पाहूया. या तिसऱ्या भागाच्या शेवटी आपण आता थांबूया. नमस्कार.